स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये। पायल आणि रोहन घरी पोहोचतात। पायल आत जाते आणि रोहन गाडी पार्क करून घरात येतो। दोघेही आपापल्या खोलीत निघून जातात। आता पुढे दुसरीकडे रुद्राय आणि ईश्वरीही घरी पोहोचले होते। रस्त्यात रुद्राय आणि ईश्वरी यांच्यामध्ये एकही शब्द बोलणं होत नाही। रुद्राय घरी आल्यावर लक्ष्मीजींकडे जातो। तो काही वेळ त्यांच्याशी बोलतो आणि मग आपल्या खोलीत येतो। ईश्वरी डोळे मिटून पडली होती, त्यामुळे रुद्राय काहीही न बोलता स्टडी रूममध्ये निघून जातो। ईश्वरी डोळे उघडून पाहते तर खोलीत कोणीच नसतं। मग ती स्टडी रूमकडे पाहते। स्टडी रूममधील लाईट बंद होते। ईश्वरीला समजतं की रुद्राय आत जाऊन झोपला आहे। काही वेळातच तिलाही झोप लागते। दुसऱ्या दिवशी सगळ्यांचं नेहमीप्रमाणे वेळापत्रक सुरू होतं। रुद्राय आणि ईश्वरी आपापल्या कामात व्यस्त होते। रुद्राय ऑफिसला निघून जातो तर ईश्वरी तिची कामं करू लागते। रुद्राय आपल्या केबिनमध्ये बसून काम करत असतो। तेवढ्यात विशालजी त्याच्या केबिनमध्ये येतात। समोरील खुर्चीवर बसत ते म्हणतात, रुद्र, आत्ताच कळलं की तू आणि चव्हाण साहेब इंदोरला जाणार आहात? रुद्राय म्हणतो, हो काका, मी तुम्हाला सांगणारच होतो। विशालजी म्हणतात, तू स्वतः का जात आहेस? दुसऱ्या कोणाला पाठव। रुद्राय म्हणतो, मला स्वतःलाच जावं लागेल काका, ते आवश्यक आहे। विशालजी काळजी करत म्हणतात, आता तुला दिल्लीलाही जायचं आहे, मग हे काम थोडं पुढे ढकल। रुद्राय म्हणतो, मी सगळं सांभाळून घेईल काका। विशालजी, तुला माहिती नाही का, सध्या तुझं सुनबाईसोबत राहणं महत्त्वाचं आहे, तिची काळजी घेण्यासाठी तरीसुद्धा? रुद्राय म्हणतो, मला माहिती आहे काका, पण त्यांची काळजी घेण्यासाठी आई आहे। विशालजी त्याच्याकडे पाहत त्याला म्हणतात, तुमच्या दोघांचं भांडण झालं आहे का? रुद्राय काहीच बोलत नाही। विशालजी सगळं समजून जातात। ते हसत त्याला म्हणतात, दोघेजण बसून बोलून घ्या, बोलणं बंद केलं की नाती बिघडतात। रुद्राय नजर खाली करत म्हणतो, काका, तुम्हाला सगळं माहिती आहे, तरीही तुम्ही मला हा सल्ला देता आहात? विशालजी त्याला समजावत म्हणतात, बघ रुद्र, लग्न कोणत्याही परिस्थितीत झालं असलं तरी आता ती तुझी पत्नी आहे आणि तिलाच तुला सांभाळावं लागेल। त्यावर रुद्राय म्हणतो, मला माहिती आहे, पण यावेळी माझी चूक नाही, म्हणून हेच योग्य आहे। विशालजी सुस्कारा टाकत म्हणतात, बरं ठीक आहे। त्यानंतर विशालजी त्यांच्या केबिनमध्ये निघून जातात। रुद्राही स्वतःला कामात गुंतवून घेतो। असेच 3 दिवस निघून जातात। परवा रुद्रायला इंदोरला जायचं होतं। या 3 दिवसात ना रुद्रायने ईश्वरीशी काही बोललं होतं, ना ईश्वरीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता। परवा रुद्रायला इंदोरला जायचं होतं। आजचा पूर्ण दिवस संपला होता। रात्रीचे 10 वाजले होते। तो अजूनही आपल्या केबिनमध्ये बसला होता। विशालजी केव्हाच घरी गेले होते। रुद्राय 11 वाजायच्या थोडं आधी ऑफिसमधून निघतो। तो घरी येतो। सगळेजण आपापल्या खोलीत होते। रुद्राय आपल्या खोलीत येतो। ईश्वरी ही झोपली होती। रुद्राय तिथेच जमिनीवर बसतो। ती शांतपणे झोपली होती। रुद्रायला तिला त्रास द्यायचा नव्हता। तो तिचे केस नीट करतो। बराच वेळ तो ईश्वरी समोर बसून राहतो। तो आपला ब्लेझर काढून खुर्चीवर ठेवतो। काही वेळाने रुद्राय बाथरूममध्ये जातो। तो पटकन आंघोळ करून बाहेर येतो। का कोण जाणे, पण त्याला भूक लागली नव्हती, म्हणून तो स्वयंपाकघरात येऊन बिस्किटाचं पाकिट शोधतो, पण त्याला ते सापडत नाही। मग तो आपल्या खोलीत येऊन बाल्कनीत बसतो। रुद्राय स्मोकिंग करायला सुरुवात करतो। साधारण 4-5 सिगारेट ओढूनही त्याची अस्वस्थता कमी होत नाही। रुद्राय मनात म्हणतो, मला हे काय झालं आहे? ती तर नेहमीपासूनच माझा तिरस्कार करत होती। तिने तसं सांगितलंही होतं, मग तिचं माझ्याशी न बोलणं मला इतकं का टोचतंय? मी काय करू? नाही रुद्र, तू चुकीचं करतो आहेस। हे योग्य नाही। हे नातं फक्त नावापुरतंच आहे, फक्त नावापुरतं। रुद्राय बराच वेळ तिथेच बसून स्वतःला समजावत राहतो। रात्री 12 वाजल्यानंतर तो स्टडी रूममध्ये जाऊन झोपतो। दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता रुद्राय उठतो। आपल्या वैयक्तिक जिममध्ये बराच वेळ व्यायाम करून घाम गाळल्यानंतर तो 7:30 वाजता खोलीत येतो।
ईश्वरी ही उठली होती. ती आंघोळीला बाथरूममध्ये गेली होती. ती साडी नेसून बाहेर येते. रुद्राही हातात टॉवेल घेऊन उभा होता. घामामुळे त्याचं व्यक्तिमत्व आणखी आकर्षक दिसत होतं. ईश्वरी आणि रुद्रा यांची नजरानजर होते. 2 क्षण दोघे एकमेकांकडे पाहतात आणि मग नजर वळवून घेतात. रुद्राय बाथरूममध्ये निघून जातो आणि ईश्वरी तयार होऊन स्वयंपाकघरात येते. आता सकाळचे 8 वाजले होते. ईश्वरी आणि लक्ष्मीजी नाश्ता जेवणाच्या टेबलावर मांडत होत्या. रुद्र तयार होऊन मंदिरात जाण्यासाठी निघतो. रुद्राय तसंही नियमितपणे मंदिरात जात असे, पण हल्ली त्याचं मन अस्वस्थ राहू लागलं होतं. आपली समस्या महादेवांशिवाय दुसऱ्या कोणालाही तो सांगू शकत नव्हता, म्हणून आता तो पूर्वीपेक्षा थोडा जास्त वेळ मंदिरात थांबू लागला होता. 10 वाजता रुद्राय मंदिरातून परत येतो. तो खोलीत जाऊन फाईल घेतो आणि मग जेवणाच्या टेबलावर येऊन बसतो. ईश्वरी तिथेच उभी होती. तोपर्यंत लक्ष्मीजी त्याच्यासाठी नाश्ता प्लेटमध्ये वाढू लागतात. रुद्राय त्यांना थांबवत म्हणतो, याची गरज नाही आई. लक्ष्मीजी म्हणतात, असं कसं गरज नाही? उपाशीपोटी घराबाहेर जायचं नसतं. रुद्राय एका ग्लासमध्ये ज्यूस घेतो आणि ब्रेडवर बटर लावून खाऊ लागतो. लक्ष्मीजी त्याच्यासमोर प्लेट ठेवतात आणि म्हणतात, हे खाऊन घे रुद्र. रुद्राय त्यांना म्हणतो, माझं मन नाही आहे. ब्रेड खाऊन झाल्यावर तो ज्यूसचा ग्लास उचलतो आणि एका दमात रिकामा करतो. लक्ष्मीजी म्हणतात, बेटा अरे हळूहळू, एवढी काय घाई आहे? रुद्राय म्हणतो, काका निघून गेले? हो ते तर. रुद्राय लगेच म्हणतो, मी निघतो. त्या पूर्ण बोलण्याआधीच तो आपलं वाक्य पूर्ण करून फाईल उचलतो आणि जपाजप पावलांनी बाहेर निघून जातो. ईश्वरी तिथेच उभी होती आणि लक्ष्मीजी त्याला घाईघाईने जाताना पाहत होत्या. लक्ष्मीजी ईश्वरीकडे पाहत काळजीने म्हणतात, कळत नाही याला कसली एवढी घाई असते. बॉस आहे, थोडा उशीर झाला तर काय बिघडतं? नाश्तासुद्धा नीट केला नाही. ईश्वरी जाणाऱ्या रुद्रायकडे पाहत म्हणते, त्याला प्रत्येक कामात घाई करण्याची सवय आहे. एवढं काय काम असतं कुणास ठाऊक? लक्ष्मीजी म्हणतात, तसं नाही आहे बेटा. त्याने स्वतःला आणि कंपनीला या टप्प्यावर आणण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. रुद्र घाईत सुद्धा योग्य निर्णय घेतो. ईश्वरी आता काहीच बोलत नाही. लक्ष्मीजी तिच्याशी बोलून आपल्या खोलीत निघून जातात, तर ईश्वरी ही काही वेळाने आपल्या खोलीत येते. दुसरीकडे रुद्राय आपल्या केबिनमध्ये बसून कॉफी पित होता. तेवढ्यात मिस्टर चव्हाण त्याच्या केबिनमध्ये येतात. चव्हाण म्हणतात, मी आत येऊ का सर? रुद्राय म्हणतो, हो मिस्टर चव्हाण या प्लीज. चव्हाण केबिनमध्ये येतात. तेव्हा तो त्यांना बसायला सांगतो. रुद्राय म्हणतो, मिस्टर चव्हाण उद्या आपल्याला इंदोरला निघायचं आहे, हे लक्षात आहे ना? मिस्टर चव्हाण म्हणतात, हो सर लक्षात आहे. रुद्राय त्यांना म्हणतो, छान, उद्या तयार राहा आणि हो फाईल्स मी काढून ठेवल्या आहेत, एकदा तपासून घ्या. काही कमी असेल तर मला सांगा. हो सर म्हणत मिस्टर चव्हाण तिथून निघून जातात. रुद्राय काही वेळ विचार करतो आणि मग पायलला फोन करतो. पायल फोन उचलत म्हणते, हो भाऊ बोल. रुद्राय तिला म्हणतो, पायल तू फ्री आहेस का? मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. हो भाऊ बोल ना. रुद्राय तिला म्हणतो, पायल मी कामानिमित्त 5 दिवसांसाठी इंदोरला जात आहे. तू ईश्वरीच्या संपर्कात राहशील का? पायल त्याला म्हणते, तू कधी जात आहेस? रुद्राय म्हणतो, उद्या. पायल त्याला म्हणते, ईश्वरीला अशा वेळी एकटं सोडून? रुद्राय तिला लगेच म्हणतो, ती एकटी पडू नये म्हणूनच तर तुला फोन केला आहे. फार काही नाही, फक्त रोज तिच्याशी बोलत जा आणि काही समस्या असेल तर मला सांग. पायल त्याला म्हणते, तू स्वतः हे का करत नाही? तूही करू शकतो. रुद्राय हसत म्हणतो, ती माझ्याशी बोलणारच नाही, मग समस्या सांगणं तर दूरच राहिलं. पायल म्हणते, ठीक आहे, मी सांभाळून घेईल. धन्यवाद पायल. तो फोन ठेवतो आणि खुर्चीत निवांत बसतो. रुद्रायला ईश्वरीला कोणताही त्रास व्हावा असं वाटत नव्हतं आणि त्याला हेही माहीत होतं की ईश्वरी त्याला फोन करणार नाही, म्हणूनच त्याने पायलची मदत मागितली होती, जेणेकरून ईश्वरीला काही अडचण आली तर ती पायलशी मन मोकळं करू शकेल.
दुसरीकडे पायलने ईश्वरीशी बोलणं कमी केलं होतं. तिला वाटत होतं की ईश्वरी एकटी पडली तर ती रुद्राईशी बोलण्याचा प्रयत्न करेल. रुद्राय विचार करत मनात म्हणतो, आपलं एकमेकांशी बोलणं बंद असलं तरी तुमची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. रुद्राय काम करतो, मग काही वेळ विश्रांती घेतो. तो खुर्चीत मागे रेलून निवांत बसतो. समोरची खुर्ची ओढून तळ्यावर पाय ठेवतो, कारण मागील 2-3 दिवसापासून त्याची नीट झोप झाली नव्हती आणि उद्या त्याला खूप काम करायचं होतं. साधारण 2 तास तो तसाच बसून मोबाईल वापरत वेळ घालवतो. या 2 तासात त्याच्या मनात अनेक विचार सुरू होते. ही काही नवीन गोष्ट नव्हती. जेव्हा जेव्हा रुद्राच्या मनात खूप विचार चालू असत तेव्हा तो मोबाईल वापरून स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असे. पण यावेळी त्याची ही युक्तीसुद्धा कामी आली नाही. अशा प्रकारे आजचाही दिवस संपून जातो. रात्रीचे 9 वाजले होते. रुद्राय आता आपलं काम आवरू लागला होता. तो आपल्या केबिनमधून काही आवश्यक वस्तू घेतो आणि खाली येतो. विशालजी तिथेच पार्किंगमध्ये त्याची वाट पाहत होते. रुद्राय येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि म्हणतो, निघूया काका? विशालजी म्हणतात, हो चल. काही वेळानंतर ते म्हणतात, तुझी पॅकिंग झाली का? रुद्राय म्हणतो, फक्त कपडे ठेवायचे बाकी आहेत, बाकी सगळं झालं आहे. विशालजी म्हणतात, छान आहे. रुद्राय थोडं शांत आवाजात म्हणतो, अजून आईला सांगायचं आहे, माहीत नाही त्या काय प्रतिक्रिया देतील. विशालजी त्याला म्हणतात, तो वहिनींना आधीच सांगायला हवं होतं. रुद्राय म्हणतो, जिथपर्यंत मी आईला ओळखतो ती आधी नकारच देईल. त्यांना वाटेल की माझ्या जागी दुसऱ्या कुणाला पाठवावं. विशालजी म्हणतात, पण मला माहिती आहे की तू जाण्याचा निर्णय घेतलाच आहेस. रुद्राय म्हणतो, हो. काही वेळाने ते दोघे राठोड भवनात पोहोचतात. रुद्राय आपल्या खोलीत येऊन पटकन आंघोळ करून घेतो. रात्री 10 वाजता सगळेजण जेवणाच्या टेबलावर येतात. सर्वजण एकत्र जेवतात. जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. रुद्राय लक्ष्मीजींच्या खोलीबाहेर येऊन दरवाजावर टकटक करतो आणि म्हणतो, मी आत येऊ का? लक्ष्मीजी त्याच्याकडे पाहत म्हणतात, ये रुद्र, तुला विचारायची गरज नाही बेटा. लक्ष्मीजी पलंगावर बसल्या होत्या. रुद्राही त्यांच्यासमोर येऊन बसतो. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, बोल, कसं काय येणं झालं? रुद्राय म्हणतो, काय आई, तू सुद्धा? मी असाच येऊ शकत नाही का? लक्ष्मीजी त्याला म्हणतात, येऊ शकतो, पण बेटा तू तेव्हाच येतो जेव्हा तुला काही बोलायचं असतं. सांग, काय बोलायचं आहे? रुद्राय म्हणतो, आई, ते मी उद्या इंदोरला जात आहे. लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे, जा. सुनबाईही तुझ्यासोबत येत आहेत ना? रुद्राय म्हणतो, नाही, त्या इथेच राहतील आणि मी 5 दिवसांनी परत येईल. लक्ष्मीजी म्हणतात, 5 दिवसांनी का? रुद्राय म्हणतो, एका प्रोजेक्टच्या कामासाठी जात आहे. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, मग सुनबाई तोपर्यंत एकट्याच राहतील का? त्या एकट्या कुठे आहेत? तुम्ही आहात ना त्यांच्यासोबत इथे? लक्ष्मीजी म्हणतात, दुसऱ्या कुणाला पाठव, तुझं जाणं इतकं आवश्यक आहे का? हो आई, प्रोजेक्ट चांगला आहे म्हणून दुसऱ्या कुणाला पाठवून धोका पत्करायचा नाही. लक्ष्मीजी म्हणतात, मग सुनबाईंनाही सोबत घेऊन जा. रुद्राय म्हणतो, आई, मी तिथे कामासाठी जात आहे, त्यांना वेळ देऊ शकणार नाही आणि तसंही घरी त्यांची जास्त काळजी घेतली जाईल. लक्ष्मीजी म्हणतात, बरं, ठीक आहे मग. रुद्राय म्हणतो, शुभरात्री आई. शुभरात्री. रुद्राय तिथून आपल्या खोलीत येतो. ईश्वरी अजूनही पलंगावर बसली होती किंवा कदाचित झोपायच्या तयारीत होती. रुद्राय आपल्या वॉर्डरोबजवळ जातो. तो एक ट्रॉली बॅग काढतो आणि तिथेच ठेवतो. रुद्राय आपले कपडे भरायला सुरुवात करतो. ईश्वरी तिथेच बसून त्याच्याकडे पाहत होती, पण काही बोलत नव्हती. रुद्राय आपले कपडे भरून घेतो, मग काही घड्याळं पाहतो आणि त्यातून 2-3 घड्याळं बाजूला काढून ठेवतो. त्यानंतर आपला परफ्यूम, हेअर जेल आणि इतर सामानही ठेवतो. ऑफिसमधून आणलेलं सामान तो गाडीतच ठेवून आला होता. तो खाली जाऊन ते सामान आणतो, मग तेही बॅगेत ठेवतो. साधारण 1 तासापासून ईश्वरी बसून त्याला हे सगळं करताना पाहत होती. रुद्राय बॅग बंद करत म्हणतो, उद्या मी इंदोरला जात आहे काही कामासाठी. 10 तारखेला परत येईन. ईश्वरी अजूनही काहीच बोलत नाही.
रुद्राय काही क्षण तिथेच थांबतो, मग आपलं सामान बाजूला ठेवून स्टडी रूममध्ये निघून जातो. तो स्टडी रूममधले लाईट बंद करतो आणि झोपतो. 12 वाजायला आले होते म्हणून ईश्वरी झोपते. रुद्रायच्या मनात सतत ईश्वरीचाच विचार चालू होता. तो मनात म्हणतो, अशी कोणती चूक केली आहे मी की माझ्यासोबत हे सगळं घडत आहे? बाबा, मी तर काही चुकीचं केलं नाही, मग का? रुद्राय बराच वेळ पडून राहतो, पण त्याला झोप येत नव्हती. दुसरीकडे ईश्वरीलाही झोप आली नव्हती. का हे कदाचित तिलाही माहीत नव्हतं. कदाचित म्हणून की रुद्राय अचानक निघून जात होता. रुद्राय स्टडी रूममधून बाहेर येतो आणि बाल्कनीचं दार उघडतो. त्याला वाटलं होतं की ईश्वरी झोपली आहे, पण ईश्वरी जागीच होती. रुद्राय बाल्कनीत जाऊन बसतो आणि स्मोकिंग करू लागतो. ईश्वरी आपल्या चेहऱ्यावरचं ब्लँकेट बाजूला करते. रुद्राय बराच वेळ बाल्कनीत बसला होता. ईश्वरी बराच वेळ त्याच्या जाण्याची वाट पाहत होती, पण जवळपास अर्धा तास होऊनही तो स्टडीमध्ये गेला नाही. मग ईश्वरी कोणताही आवाज न करता उठली आणि बाल्कनीकडे आली. बाल्कनीला काचेचे पॅनेल लावलेले असल्यामुळे तिला रुद्राय सहज दिसत होता. रुद्राय झोक्यावर बसून सिगारेट ओढत होता. आतापर्यंत त्याने 3 सिगारेट ओढल्या होत्या आणि त्याच्या हातात 4थी सिगारेट होती, जी संपत आली होती. रुद्राय 5वी सिगारेट पेटवतो. हे सगळं पाहून ईश्वरी आश्चर्यचकित झाली. तो स्मोकिंग करतो हे तिला माहीत नव्हतं. रुद्रायवर आकाशाकडे पाहत होता. बाहेर थंड वारे वाहत होते आणि आकाश स्वच्छ होतं. सुरुवातीला ईश्वरी त्याच्याजवळ जाण्याचा विचार करते, पण मग काही वेळ तिथेच उभी राहते. रुद्रायच्या डोळ्यात ओलावा होता, मात्र तो तिला दिसला नव्हता. काही वेळानंतर त्याने स्मोकिंग थांबवलं होतं, म्हणून ती परत आपल्या पलंगावर जाऊन झोपते. ईश्वरी ब्लँकेट अंगावर घेऊन पडून राहते. सुमारे 15 मिनिटानंतर रुद्राय खोलीत येतो. त्याच्या येण्याची चाहूल लागताच ईश्वरी डोळे मिटून घेते. रुद्राय तिच्याजवळ येऊन गुडघ्यावर बसतो. ईश्वरीला त्याची उपस्थिती जाणवत होती, पण ती डोळे मिटूनच राहते. रुद्राय अतिशय लक्षपूर्वक तिच्याकडे पाहत होता. तो आपला हात ईश्वरीकडे पुढे करतो, पण पुन्हा मागे घेतो आणि म्हणतो, आज तुम्हाला नीट पाहून घेतो, कारण उद्यापासून काही दिवस तुमचा आवाज ऐकणंसुद्धा माझ्या नशिबात नसेल. मला माहीत आहे, तुम्हाला काही अडचण आली तरी तुम्ही मला फोन करणार नाही. म्हणूनच सगळ्या गोष्टी आधीच व्यवस्थित करून ठेवल्या आहेत. तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही. रुद्राय काही क्षण शांत राहतो. त्याच्या वाढलेल्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज ईश्वरीला स्पष्ट ऐकू येत होता. मग तो पुढे म्हणतो, मला समजत नाहीये, मी अशी कोणती चूक केली आहे की मला ही शिक्षा मिळते आहे? असो, जर तुम्ही आनंदी असाल तर तेच योग्य. तो हळुवारपणे तिच्या केसांवरून हात फिरवतो, मग खाली झुकून तिच्या कपाळावर चुंबन घेतो आणि म्हणतो, शुभ रात्री, स्वतःची काळजी घ्या. रुद्राय स्टडीमध्ये निघून जातो. तो गेल्यावर ईश्वरी आता डोळे उघडते. जे काही घडलं होतं त्याचाच ती विचार करत होती. ईश्वरीचा हात नकळत तिच्या कपाळावर जातो. रुद्रायने असं केल्यामुळे ती आश्चर्यचकित झाली होती. ती स्वतःशीच म्हणते, हे काय आहे? इतकं सगळं झाल्यानंतरही हा माझी इतकी काळजी का करतोय? रुद्राय तर जाऊन काही वेळातच झोपतो, पण ईश्वरीची मात्र झोप उडाली होती. रात्री उशिरा तिला कधीतरी झोप लागली हेही तिला आठवत नव्हतं. दुसऱ्या दिवशी रुद्राय सकाळी उठून व्यायाम करतो, मग तो आंघोळीसाठी जातो. 8 वाजल्यानंतर रुद्राय खाली येतो. तो लक्ष्मीजींकडे येतो. त्या त्याला म्हणतात, तयार झालास का तू? ये बस. रुद्राय त्यांना लगेच म्हणतो, बसणार नाही आई, मला निघायचं आहे. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, अरे इतकी घाई का? रुद्राय म्हणतो, आई मी मंदिरातून थेट ऑफिसला जाईल आणि तिथून इंदोरला. लक्ष्मीजी, का? आणि नाश्त्याचं काय? रुद्राय म्हणतो, तो मी ऑफिसमध्येच करेन. मग काका ऑफिसमध्ये आल्यानंतर मी निघेल. लक्ष्मीजी म्हणतात, बरं ठीक आहे, स्वतःची काळजी घे. लक्ष्मीजी त्याच्या कपाळावर चुंबन घेतात. रुद्राही त्यांना मिठी मारतो, त्यांच्या केसांवर चुंबन घेतो आणि त्यांचे पाय स्पर्श करतो आणि म्हणतो, तूही स्वतःची काळजी घे. निघतो.
रुद्राय मंदिरासाठी निघून जातो. रुद्राय मंदिरात गेला तेव्हा ईश्वरी नुकतीच बाथरूममधून बाहेर आली होती. ती तयार होऊन खाली येते. ईश्वरीला रुद्राय दिसत नाही, त्यामुळे तो मंदिरात गेला आहे असं ती समजते. रुद्राय जाणार आहे हे ईश्वरीला माहीत होतं, पण तो मंदिरातूनच थेट निघून जाईल हे तिला माहिती नव्हतं. इकडे रुद्राय ऑफिसमध्ये येतो. तो मिस्टर चव्हाण यांना बोलावून त्यांच्याशी बोलतो आणि मग काही काम करू लागतो. काम पूर्ण केल्यानंतर तो हलका नाश्ता करतो. त्यानंतर विशालजींची वाट पाहू लागतो. सुमारे 10 वाजल्यानंतर विशालजी येतात. ते थेट रुद्रायच्या केबिनमध्ये येतात आणि त्याला म्हणतात, सगळी तयारी झाली का? रुद्राय म्हणतो, हो काका, फक्त तुमची वाट पाहत होतो. विशालजी त्याला म्हणतात, काही खास आहे का? रुद्राय म्हणतो, काही विशेष नाही, फक्त तुम्हाला सांगायचं होतं की 2 दिवसांनी ऑर्डर द्यायची आहे, तर तुम्ही एकदा तपासून घ्या. विशालजी त्याला म्हणतात, हो मी बघून घेईल. रुद्राय म्हणतो, आणि ही घ्या त्या प्रोजेक्टची फाईल. विशालजी, ठीक आहे. रुद्राय विशालजींचे पाय स्पर्श करतो. विशालजी त्याच्या पाठीवर थाप मारत त्याला म्हणतात, जपून जा आणि गाडी हळू चालव. हो काका, ठीक आहे. रुद्राय मिस्टर चव्हाणसोबत पार्किंगमध्ये येतो. तो मिस्टर चव्हाण यांची बॅग आपल्या सामानासोबत ठेवतो आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो. मिस्टर चव्हाण त्याला ड्रायव्हिंग सीटवर बसलेले पाहून बाहेरच उभे राहतात. रुद्राय त्यांना पाहत म्हणतो, मिस्टर चव्हाण काय झालं, निघायचं नाही का? मिस्टर चव्हाण म्हणतात, सर तुम्ही गाडी चालवणार, मग मी कसा बसू? रुद्राय हलके हसत म्हणतो, मला काही समजलं नाही मिस्टर चव्हाण. मिस्टर चव्हाण म्हणतात, मी कर्मचारी आहे आणि तुम्ही बॉस. बॉस गाडी चालवेल आणि कर्मचारी बसून राहील हे बरं दिसणार नाही सर, त्यामुळे गाडी मला चालवायला हवी. रुद्राय म्हणतो, आधी तुम्ही बसा तर. मिस्टर चव्हाण, सर तुम्ही या सीटवर बसा. रुद्राय परत म्हणतो, आधी तुम्ही बसा तर. रुद्रायच्या सांगण्यावरून ते बसतात. मिस्टर चव्हाण थोडे अस्वस्थ दिसत होते. मिस्टर चव्हाण यांनी अनेकदा रुद्रायसोबत प्रवास केला होता. प्रत्येक वेळी ते त्याला गाडी चालवू देण्याचा आग्रह करत, पण रुद्राय नेहमी हसून त्यांचं म्हणणं टाळायचा. मात्र यावेळी त्यांना काही सांगायचं होतं. रुद्राय म्हणतो, मिस्टर चव्हाण तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, त्यामुळे या हिशोबाने गाडी मीच चालवायला हवी आणि मला गाडी चालवायला आवडतंही, त्यामुळे कृपया आरामात बसा. मिस्टर चव्हाण म्हणतात, पण सर लोक काय म्हणतील? रुद्राय लगेच म्हणतो, मी लोक काय म्हणतील याचा फार विचार करत नाही मिस्टर चव्हाण, आणि तुम्ही करू नका. निदान जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत तरी नाही. यावर मिस्टर चव्हाण काही बोलत नाही. ते थोडे रिलॅक्स होतात. रुद्राय गाडी चालवत म्हणतो, जर आपण लोकांचंच ऐकत बसलो तर कधी जगूच शकणार नाही. इतकी माणसं आणि प्रत्येकाचं वेगळं मत. कोणाचं ऐकणार मिस्टर चव्हाण? तुमच्यासाठी हे सोपं असेल सर, पण माझ्यासारख्या लोकांसाठी नाही. रुद्राय त्यांच्याकडे पाहत म्हणतो, का मी माणूस नाही का, किंवा तुम्ही नाही का? आज तुम्ही जिथे आहात त्यापेक्षा वाईट परिस्थितीत मी होतो, पण मेहनतीने सगळं बदललं. मिस्टर चव्हाण, तुम्ही अनेक वर्षांपासून आमच्यासोबत काम करत आहात. बाबा गेल्यानंतर आम्ही कोणत्या वळणावर येऊन पोहोचलो होतो हे तुम्हाला माहिती आहे. मिस्टर चव्हाण म्हणतात, कदाचित तुम्ही बरोबर म्हणत आहात सर, तुम्ही अगदी तुमच्या वडिलांसारखेच आहात. आज ते आपल्यासोबत असते तर हे सगळं पाहून त्यांना खूप आनंद झाला असता. मिस्टर चव्हाण यांना राठोड मार्बल इंडस्ट्रीमध्ये काम करताना 23 वर्षे झाली होती. रुद्राच्या वडिलांनीच त्यांना नोकरीवर घेतलं होतं. इतकंच नाही तर रुद्र आणि त्याच्या कुटुंबावर कठीण काळ आला होता तेव्हा मिस्टर चव्हाण त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले होते. कदाचित म्हणूनच रुद्र त्यांचा इतका आदर करत होता. रुद्राय फिकट हसू देत म्हणतो, काश आज बाबा आपल्यासोबत असते. मिस्टर चव्हाण म्हणतात, माफ करा, तुम्हाला सगळं पुन्हा आठवलं. माझा तुम्हाला दुखी करण्याचा हेतू नव्हता. रुद्राय म्हणतो, आता मी दुःखी होत नाही मिस्टर चव्हाण, पण बाबांची आठवण नक्की काढतो आणि विचार करतो की त्यांना माझ्याबद्दल कोणतीही तक्रार राहू नये.
मिस्टर चव्हाण त्याला म्हणतात, तुम्ही खूप चांगले माणूस आहात आणि तुमच्यासारख्या माणसाबद्दल कोणालाही तक्रार असू शकत नाही. रुद्राय हसत म्हणतो, तुम्हाला तसं वाटतं मिस्टर चव्हाण, वास्तव मात्र काही वेगळंच आहे. मिस्टर चव्हाण म्हणतात, मला माहिती आहे तुमच्या शत्रूंची कमतरता नाही, पण कधी माझी गरज पडली तर अजिबात संकोच करू नका. रुद्राय हसत म्हणतो, तुमची ही शैली तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते. रुद्राय आणि मिस्टर चव्हाण अशाच विविध विषयांवर बोलत होते. दुसरीकडे ईश्वरी आता आपल्या खोलीत आली होती. ती पलंगावर बसून रुद्रायचाच विचार करत होती. इतका वेळ झाला, अजून हा मंदिरातून परत आला नाही. आईंना विचारू का? नाही, त्या काय विचार करतील? ती काही वेळ विचार करते आणि मग लक्ष्मीजींच्या खोलीत येते. ती दार ठोठावते. आई, मी आत येऊ का? लक्ष्मीजी, हो या ना. ईश्वरी खोलीत येऊन पलंगावर बसते. लक्ष्मीजी कपडे घडी घालत होत्या. त्या देखील तिच्याजवळ येऊन बसतात. लक्ष्मीजी हसत तिला म्हणतात, काय झालं, बरं वाटत नाहीये का? ईश्वरी म्हणते, तसं काही नाही आई. लक्ष्मीजी तिला म्हणतात, तुला माहिती आहे तू आणि रुद्र दोघेही सारखेच आहात. कितीही प्रयत्न केला तरी माझ्याशी खोटं बोलू शकत नाही. यावर ईश्वरी काहीच बोलत नाही. मग लक्ष्मीजी तिच्याकडे पाहत म्हणतात, आम्ही तर आता तुझ्याकडेच येणार होतो. माहिती आहे का? ईश्वरी म्हणते, माझ्याकडे का? कारण आमच्या मुलाने सांगितलं होतं की आम्ही तुझी काळजी घ्यावी. ईश्वरी म्हणते, मी माझी काळजी स्वतः घेऊ शकते आई. लक्ष्मीजी म्हणतात, आम्हाला माहिती आहे आणि रुद्राचा अर्थ असा होता की आम्ही तुझ्यासोबत जास्त वेळ घालवावा, म्हणजे तुला बरं वाटेल आणि तुम्हाला स्वतःला एकटं वाटणार नाही. त्यानंतर ईश्वरी लक्ष्मीजींशी गप्पा मारू लागते. बऱ्याच वेळ त्या दोघीजणी गप्पा मारत बसतात. दुसरीकडे रुद्राय आणि मिस्टर चव्हाण वाटेत एका ठिकाणी थांबले होते. रुद्राय स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी चहा घेतो. काही वेळ तिथे थांबल्यानंतर ते दोघे इंदोरकडे निघतात. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.